काहीच नाहीये लांब लांब पर्यंत. अहो ऋषी भाऊ, जिथं लांब लांब पर्यंत काहीच नसतंय ना तिथंच परसाकडे जायचं असते. काय 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 कोणाकडे परसा कोण? अहो ऋषी भाऊ, परसा म्हणजे कोणी माणूस नाही, परसाकडे म्हणजे टॉयलेटला. टमरेल. टमरे बंड्या, ह्या एवढ्याशा पाण्यात मी हे त्या ह्याच्याकडे परसाकडे जायचंय. अहो ऋषी भाऊ, तुम्ही आहे म्हणून एवढं तरी मिळालं, नाहीतर दगड गवताचंच काम होऊन जातं इकडं. दगड? अहो ऋषी भाऊ, तुम्ही जास्त प्रश्न नका विचारू, ज्या कामासाठी आलाय ते काम करून घ्या. अहो हे सगळं मोकळंच आहे ना, जिथं तुम्हाला वाटेल तिकडे जाऊन बसा. ऋषी भाऊ, गाव म्हणजे एवढं सोपं वाटलोय तुम्हाला? लय गंभीर विषय आहे हो. गाव काय असं पुस्तकात वाचून नाही कळत ऋषी भाऊ, त्यासाठी या रानामाळात खेळावं लागतं, जगावं लागतं, मग आपल्याला गाव कळतं. नाही यार, मी असं उघड्यावर कसं बसू यार, हायजिनिकच नाही येते. मला वाटलेलंच तुम्हाला नाही जमणार. चला चला, मुंबईला जायची तयारी करा तुम्ही. थांब, जायच्या गोष्टी करायच्या नाही. धड धड आता वाढली पार, अभ्यासात मन लागना झालंय, उजळणी करायची सरून, जिथं तिथं मन तुला शोधतय, सुटत सुटन गणिताचं कोड, पीर माझी ओढा लागली गोड, पुरच पाखर उडल रभर, तुझ्या माग मग जातय द्वाडका. हे तुझ्या पिरतीचा चढला ज्वार, टांग पलटीने घोडे फरार, तुझ्या पिरतीचा चढला ज्वार, टांग पलटीने घोडे फरार. जाऊ दिलं त्याला? आणि का असं कसं जाऊ दिलं म्हणजे? मी तुला सांगितलं ना तो बाहेर गेलाय, पण कुठे गेलाय हे मला माहिती नाही. सो प्लीज अनिका, डोंट वेस्ट माय टाइम. तसंच आय एम स्ट्रेस्ड. आज प्रेझेंटेशन आहे आणि ऋषी गायब आहे. मला एक कळत नाही, हा मुलगा कुठे गेलाय? एक फोन नाही, निरोप नाही, काहीच नाही. ना असं कधीच वागत नाही तो. आता ना मला खरंच खूप काळजी वाटायला लागली आहे. रोहित, परत एकदा ट्राय कर जरा त्याचा कॉल. आई, अगं मी मगापासून 3-4 वेळेला फोन ट्राय केला, पण त्याचा फोन आउट ऑफ सर्व्हिस येतोय. आणि तू कशाला काळजी करतेस? मी देतो ना प्रेझेंटेशन. एक सेकंड, तुम्हाला तो फक्त तुमच्या बिझनेससाठी हवाय, पण माझी पर्सनल फिलिंग्स त्याचं काय? त्याचं काही नाही पडलंय तुम्हाला? हो, एक सेकंड, ती गावच्या कमी विलेज मध्ये गेली, ऋष पण तिच्या पाठीपाठी तिथे गेला असेल तर? व्हॉट नॉनसेन्स अनिका, काहीही काय बडबडतीयस तू? हे बघ, आईने ऋषीला सक्त ताकीद दिली कमळीला भेटायचं नाही म्हणून, कळलं? आणि आईच्या मनाविरुद्ध तो काहीही वागणार नाही. आणि अनिका, एक गोष्ट लक्षात ठेव, ऋषी आईचा लाडका मुलगा आहे, तो आईचा खूप रिस्पेक्ट करतो, तिला मान देतो. ज्यामुळे आईचं नाव खराब होईल असं ऋषी कधीही वागणार नाही. वाटेल ते बडबडत जाऊ नकोस, कळलं? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कमली ऋषीसाठी आईहून मोठी नाहीये. बरं झालं हिच्याच तोंडातून निघालं. आता तीर बरोबर निशाण्यावर लागणार. नाही, मला ना खूप खूप जोरदार इंट्युशन्स येत आहेत, तो तिथेच गेलाय. वेट, मी ना स्वतः जाऊन तिथे चेक करून आले. मला वाटत तर नाही, पण खरंच ऋषी त्या कमळीच्या गावाला गेला नसेल ना? रोहित, मी पुढे निघते. कीप वन थिंग इन माइंड, ऋषी आला नाही तर प्रेझेंटेशन तुला करावं लागेल. ओके? आता कसे प्रेझेंटेबल दिसतंय. आता फोटो काढूया आता आपण. हा, इकडे बघ, इकडे बघ.
थँक्स. एक थांब थांब थांब. ती तिथे कमळी आहे ना, तिच्यासाठी करतोय सर. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला तिला मुंबईला घेऊन जायचं आहे. नंतर नाही येणार आहे मी तुला त्रास द्यायला. सो प्लीज आता तुम्ही मला त्रास देऊ नको, कळलं? ट्राय टू कोऑपरेट प्लीज. स्माइल स्माइल प्लीज. इकडे इकडे बघ थोडं, इकडे मारू दे. थँक्स. यो बघ, यो असा पाय ठेवायचा आणि हे असं लाकूड तोडायचं. हा चल तू कर पटापटा. अरे हे बाबा, हे असं करत बसशील ना तर ती लाकडं पेटायला पण 3-4 दिवस लागतील. हा दे परत दाखवतो, नीट बघ. यो एक हात असा पकडायचा म्हणजे हाताला जोर मिळतो आणि दुसऱ्या हाताने ही अशी कुऱ्हाड पकडायची म्हणजे कुऱ्हाड निसटत नाही हातातनं. ओके हा? ओके. आणि मग जोर लावून हे असं असं लाकूड तोडायचं. आलं का लक्षात? आलं आलं चल करा पटापटा. पाय ठेवला. हा हाय हाय, हातात जोर आहे. असंच आता तोडत बसा, लवकर लवकर तोड. अरे तिकडं भट्टी बी पेटवायची आहे आणि दुधाचा खवा करायचा आहे.